नमस्कार मंडळी, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी बनवत आहे उन्हाळी वाळवणाचा प्रकार म्हणजे हिरव्या वाळलेल्या मूग डाळीच्या वड्या. या वड्या चवीला खूप टेस्टी वाटतात आणि खाताना पण आपल्याला याची भाजी बनवताना मस्त वाटते. मी वेगळ्या पद्धतीने बनवते थोड्या. हे बघा, इथे मी 1 किलोच्या प्रमाणात हिरवी मूग डाळ घेतलेली आहे. आता आपण तिला चांगली 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, कारण या डाळीमध्ये मार्केटमधून आणल्यानंतर खूप मळ राहतो आणि मळ असल्यामुळे काय होते, डाळीचं पाणी आपण 4-5दा टाका आणि धुवा तरी मळकटच येते. त्याच्यामुळे चांगलं 4-5दा मी हे बघा तुमच्यासमोर इथे 2-3दा 4-5दा पाणी बदलत आहे, टाकत आहे, धुवत आहे, टाकत आहे, धुवत आहे. त्याच्यामुळे काय होते, असं करताना ही प्रक्रिया केली तर आपलं डाळ पूर्ण स्वच्छ पाणी येऊन जाते. 4थ्या-5व्यांदा धुतली आपलं पाणी पूर्ण स्वच्छ होऊन जाते आणि याच्यातला मळकटपणा पूर्ण निघून जातो आणि वडीला बेकार अशी टेस्ट चव पण येत नाही. आणि आता फायनल पाण्यात 5व्यांदा मी हे बघा इथे पूर्ण आता 5 पाणी झालं आहे माझं धुवून. आता झालं. आणि हे बघा, साली फेकायच्या नाही, कारण ही साली सकट वडी खूपच टेस्टी वाटते. याची भाजी तुम्ही बनवून बघा. अद्रक लसूणची पेस्ट न टाकता, मसाला पण न टाकता, ज्यांना साधी भाजी आवडते ना, ही भाजी खूपच छान वाटते. अजिबात मस्त. याच्यामध्ये काही नाही टाकलं, नुसती वडीची टेस्ट. साधा टमाटर आणि कांदा लसूण टाकलं तरी डाळ मुरून इथे तयार आहे. आता आपण ह्या डाळीला एका भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सरच्या. आणि हे बघा, पाणी वगैरे मी एका चाळणीत काढलेली आहे डाळ. आणि चाळणीत काढून 5 मिनटातच जास्त डाळ सोकू नका द्या, कारण डाळ जर जास्त सोकली तर काय होते, इकडे मिक्सरचं भांडं खराब होते आणि वेळ पण खूप वाया जातो, खूप वेळ लागते. म्हणून मी काही डाळ माझी जास्त सोकू देत नाही. वडी थोडी डाळ आपली गिली आसट होते, पण काही हरकत नाही राहत, कारण उन्हाळा असल्यामुळे ही वडी वाळते लवकर आणि अशी वडी लवकर शिजते, भाजी तुमची लवकर शिजते. आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ मी काढून घेतलेली आहे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते मला तुम्ही कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लाईक पण जास्त येऊ द्या आणि माझ्याशी बोला. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, तुम्ही आपल्या आवडीनिवडी मला शेअर करा. मी तुम्हाला शेअर करेन की मला काय आवडते, तुमच्या रेसिपी कशा वाटतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ पूर्णतः वाटून घेऊ. आणि हे बघा, आता मी इथे डाळ वाटून घेत आहे आणि डाळीला आणि वडीला अजून थोडी चांगली रुचकर टेस्ट येण्यासाठी इथे मी हे बघा आता तव्यावर थोडी मेथी घेतलेली आहे. आता हे 1 किलो डाळीला 50 ग्रॅमच्या प्रमाणात धणे पण भाजलेले आहे, पण ही मेथी थोडीशीच आहे. नाश्त्याच्या चम्मचनी 1 चम्मच भरून चांगली घेतली तरी चालते. थोडी ब्राऊन होऊ द्या, जास्ती नका होऊ दे, जळू नका देऊ. आणि 1 वाटी 50 ग्रॅमच्या जवळ मी धणे घेतलेले आहे. धणे पण चांगले भाजून घ्या. आणि आता आपण याची पावडर करू आणि याच्यामध्येच मग लसणाच्या पाकळ्या पण टाकू. अद्रक नका टाकू, अद्रकचा वास येतो, पण लसूण छान वाटते, लसणाची चव मस्त येते, मला आवडते. आणि काय त्याच्यामध्ये लसूण वाळून जाते. आणि या गोष्टी टाका. जिरं वगैरे पावडर आवडत असेल तर टाका, पण जास्त नका टाकू पावडर. या नाश्त्याच्या चम्मचने 1च चम्मच टाका चवीसाठी म्हणून. अशी वडी खूपच चवीला टेस्टी वाटते. कोणी साध्या नुसतं वडीमध्ये काही न टाकता वड्या बनवतात, पण तशी वडी अजिबात चांगली वाटत नाही. इकडे मी एक झाकणी घेतलेली आहे जर्मनची. पाहिजे तर परड्यावर पण टाकू शकता, पण अख्ख्या नुसत्या परड्यावर चिपकते वडी, तर प्लास्टिक टाकून वड्या टाका परड्यावर आणि झाकणीवर अशाच टाकल्या तरी चालतात. आता हा जो मी पावडर केलेली होती ना, मेथी आणि धणे आणि जिरे त्याची, आणि याच्यातमध्ये मी लसूण बारीक केलेला होता तो मी इथे टाकलेला आहे. आणि काय आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि सोबतच मस्त आता याला चांगलं फेटून घेऊ. एकसारखं हे मिश्रण चांगलं हाताने हलवा. आणि मसाला डाळ जास्त असल्यामुळे सगळीकडे मिक्स व्हायला वेळ लागतो, तर चांगला मिक्स करून घ्या. आणि आता मी तुम्हाला सांगितलं आहे, नुसत्या अख्ख्या परड्यावर नका, त्याच्यावर प्लास्टिक टाकून टाका आणि झाकणी. आणि तेल पाण्याचं थोडंसं बोट लावा, तेल आणि पाणी मिक्स करून, जास्तीने कालवून, नाहीतर वास येतो. आणि एक एक करून वड्या टाकायला सुरुवात करा. आणि ह्या वड्या लवकर होतात, हातातून वडी पण लवकर सुटते आणि शिजते पण लवकर, डाळ एकदम बारीक केल्यामुळे. नाहीतर जाड्या डाळीच्या वडीला वेळ लागतो. आता इथे मी ते पूर्ण 1 किलोच्या वड्या, एक माझं परडं भरलेलं आहे आणि एक ही झाकणी भरलेली आहे.
आणि वड्या हे बघा, वड्या टाकून झाल्यानंतर मी माझे उन्हाळी वाळवणाचे प्रकार इकडे घराच्या मागे जो आमचा प्लॉट आहे ना रिकामा, वरती पण जागा आहे पण मी जात नाही कारण मागेच भरपूर जागा असल्यामुळे मी तिथेच माझे पूर्ण उन्हाळी वाळवणाचे प्रकार टाकलेले आहेत. तर आता तिथे मी हे वड्या टाकून झाल्यानंतर नेत आहे. तर झाल्या आता इथे माझ्या पूर्ण वड्या टाकून जवळपास तयारच होत आहे. सोबत मला टाकून लागायला मदत पण आहे. माझी एक शेजारची मुलगी आहे, ती पण मला टाकू लागत आहे. घरी सगळे मिळून आम्ही हे वाळवणी प्रकार करतो. आणि आता झालं हे बघा, मागे हा जो प्लॉट आहे इथे मी ह्या वड्या वाळवायसाठी नेत आहे. पुष्कळ मोठी जागा आहे, झाडं आहे आणि सर्वच आहे. लिंबाची झाडं, पेरूचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे आणि फुलांची पण झाडं आहे. बंदराचा धुवाकूळ असल्यामुळे जास्त होत नाही, नाही तर भाज्या वगैरे पण लावू शकतो कारण जागा भरपूर मोठी आहे. नागदेवतेचं मंदिर पण आहे बघा, नेहमी मी तुम्हाला दाखवते आणि मस्त प्रशस्त वाटते कारण खूप मोठा प्लॉट आहे. तर माझ्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहे. पुन्हा भेटू मैत्रिणींनो, तोपर्यंत टाटा बाय बाय. अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक होऊ द्या आणि कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके, बाय बाय. आणि नवीन नवीन रेसिपीज मी पुन्हा फराळाच्या वगैरे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि गव्हाच्या कुरड्या, धापोडे असे पुष्कळसे प्रकार मी बनवणार आहे. वडी वाळल्यानंतर बघा किती छान वाटते, मस्त आणि खुसखुशीत होते. हे बघा, हाताने पटकन ही वडी तुटते. एकदम मोकळी भुसभुशीत वडी झालेली आहे, नाहीतर वड्या कडक होतात, वड्या तुटत नाही, पण ही पटकन तुटते.